लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। अलसंद गावातील सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती करण्यात येत आहे की आपल्या गावामधील ऐतिहासिक असणारे श्री खंडोबा देवालय क्षेत्र या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। कारण 1 तारखेला 1 एप्रिलला चैत्र पौर्णिमे दिवशी या देवाची यात्रा आहे। तेव्हा गावातील आपल्या सर्वांचा कुलस्वामी कुलदैवत खंडोबा आहे, तरी गावातील सर्व भाविक भक्तांनी या मंदिराला भेट द्यावी। या मंदिराचे काम युद्ध पातळीवर चालू आहे। कैलासवासी दिवंगत आमदार अनिल भाऊंच्या हस्ते या ठिकाणी सभामंडप झालेला आहे आणि आता आमदार सुहास बाबर, सरपंच अभिनंदन जाधव आणि त्याची सर्व टीम यांच्या सहकार्यातून या ठिकाणी फरशी बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम आमच्या समाजातील काही दानशूर व्यक्तींनी वर्गणी काढून या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे। तेव्हा गावातील सर्व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती करण्यात येत आहे की यथाशक्ती आपण या ठिकाणी देणगी स्वरूपात काही रक्कम द्यायची असल्यास आणून द्यावी। आपल्याला कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, तेव्हा देणगीसाठी आपल्या घरोघरी कोणी फिरलं जाणार नाही। तेव्हा आपण कृपया आपल्याला जे काही द्यायची इच्छा असेल ती या ठिकाणी आणून द्यावी। श्री खंडोबा देवाची यात्रा 1 एप्रिलपासून चालू होत आहे आणि सालाबादप्रमाणे या यात्रेनिमित्त 1 एप्रिलला म्हणजे भर पौर्णिमेचा या ठिकाणी देवाला नैवेद्य वाजत गाजत शोभेच्या दारूच्या आतषबाजीत या ठिकाणी नैवेद्य दाखवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर भंडारा खोबरं उधळणे हा कार्यक्रम सायंकाळी सर्वसाधारण 3 ते 4च्या दरम्यान साजरा आणि संपन्न होत आहे। त्यानंतर रात्री 9 वाजता या ठिकाणी सुसराव असा देवाचा जागर, रात्रभर देवाचे जागरण या ठिकाणी मांडण्यात येणार आहे आणि हे जागरण तालुका जतमधील कुंभारी या गावच्या वाघ्या मुलीची पार्टी आहे आणि अतिशय चांगला सुंदर असा जागरणाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर पाटे लंगर वाढवणे आणि लंगर वाढल्यानंतर या ठिकाणी देवीची यात्रा, देवाची यात्रा संपणार आहे, याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी।